बार्शी शहरातील लहुजी चौक येथील जयशंकर मिल परिसरात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झालेत। आज 1690 झाडबुके मैदान भागातील सविता ननवरे यांना माकडांनी चावा घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। गेल्या अनेक वर्षापासून माकडांनी बार्शीतील रहिवाशांचा जीव हैराण केलाय। अनेक वेळा तक्रारी अर्ज करूनही वन विभागाने कोणतीही ठोस पावलं उचलली नाही। सविता ननवरे यांच्या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा पारा चढलाय। स्थानिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले। वन विभागाने अनेकदा आश्वासन दिलं असलं तरी त्यांची अंमलबजावणी शून्य राहिली आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला रोज माकडांच्या भीतीने जगावं लागतंय, असं स्थानिक रहिवासी विनायक देशमुख म्हणाले। काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याच्या माकडाच्या भीतीने पडून मृत्यू झाला होता। ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। आम्ही वारंवार तक्रार करूनही वन विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत। आता आम्ही अधिक कठोर भूमिका घेण्याची तयारी करतोय, असे एक स्थानिक महिला सांगते। माकडांच्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे बार्शीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। वन विभागाच्या अपयशामुळे आम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते। हे शासनाच्या जबाबदारीत येतं, पण ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेत, असं स्थानिक संतप्तपणे म्हणतात। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शीतील नागरिक माकडांच्या हल्ल्याने त्रस्त झालेत। वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे। आम्ही वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आवाज उठवणारच, असा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणं आवश्यक आहे। गंगा रणजित कसबे, माकडं रोज उडून लेकरावाला त्रास देतात, लेकरावाला खेळू देत नाहीत, आड वागू देणार, धरायला लागल्यात। आमच्या इथलं सविता ननवरे त्यांना माकड चावलेला आहे। वन विभागात तक्रार केली पण त्याने दखल घेतली नाही। मी दीक्षा लोंढे, 1690 झाडबुके मैदान या ठिकाणी आम्ही राहतो। या ठिकाणी आमच्या सविता ननवरे ह्या दुकानाला गेलेल्या होत्या। त्यावेळेस 5 ते 6 माकडांनी एकदम त्यांच्यावर हल्ला केला आणि पायाला चावा घेतला। त्या ठिकाणी मीही दुकानात होते, त्यामुळे मी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि आमच्या गलीतला अक्षय भालेराव त्यांनी त्या माकडांना काठी दाखवल्यानंतर ते माकड पळून गेले। आम्हाला या माकडांचा भरपूर त्रास आहे। याबद्दल आम्ही वन विभागाकडे 7 ते 8 वेळेस तक्रार केलेली आहे, पण त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही। सुमन गोरे, आमच्या पत्र्यावर ही नाचते ती माकडं, गळते ते पत्र हे जर पडते ती, नाचते ती, खाली पत्र पाडते ती, लेकरसनी धरते ती, बायासनी चावते ती। तक्रार केली आहे कुठं त्या संदर्भात? तक्रार केली तर त्यांनी काही दखल घेतली नाही, बघितलं नाही येऊन काय झालंय काय नाही ते बायासनी। सविता शहाजी ननवरे, आकाश दुकानाला गेलो, 4-5 माकडं, दीक्षा लोंढे।